ब्रॉट टू यू बाय विगार्ड. छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यामध्ये पहिली आलेली आहे. तीच मुलगी आपल्याबरोबर आहे. काय सांगशील? खूप छान वाटतं. अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि मी अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं. मी 95+ केलं होतं एक्सपेक्ट, पण वाटलं नाही 100 येतील. आणि मी पहिली आहे हे तर खूपच सरप्रायझिंग होतं. बरं, मग कसा अभ्यास केला होता? तुला तर 95% वाटत होते, म्हणजे तू 95%च्या दृष्टीने अभ्यास केला असेल, मात्र 100% मिळाले, तर कसा अभ्यास केला होता? मी वर्षभर मी चेस खेळते, त्यामुळे वर्षभर माझ्या टॉर्नामेंट्स होत्या आणि त्यामुळे मला वर्षभर नाही करता आला अभ्यास. मी लास्टचे 2 महिने फुल अभ्यास केला होता. मी बेसिकली आणि जास्त पेपर्स दिले, त्यामुळे मला एक्झामच्यामुळे आधीच मला सगळा पोर्शन कव्हर करून अभ्यास करावा लागला आणि त्याचमुळे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड AC स्टेबलायझर का चमत्कार. मग अभ्यासासाठी तू नेमका किती वेळ देतो आणि खेळासाठी किती वेळ जात होता? मी जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा मी चेसचाच अभ्यास करीन. मी अभ्यास एवढा करत नाही आणि जेव्हा एक्झाम असली की मी फुल फ्लेज अभ्यास करते. त्यामुळे जी प्रायोरिटी आहे त्याच्याप्रमाणे वेळ बॅलन्स करून दोन्ही तुम्ही व्यवस्थित करू शकता. आता मला सांग, या सगळ्या मोठा जो यश तुला मिळालेला आहे, तर नेमकी लाईफस्टाईल, दिनक्रम कशा स्वरूपाचा होता? जे आता तुझ्याकडे इतर सगळे विद्यार्थी पाहत आहेत किंवा आता 9वीला आहेत, जे 10वीला जाणार आहेत, त्यांना सुद्धा राज्यात पहिलं यायचं असेल, 100 मार्क घ्यायचे असतील, त्यांना सगळ्यांना काय सांगशील? मी म्हणेल की तुम्ही वेळ ठेवून की मला 10 तास अभ्यास करायचा, 8 तास अभ्यास करायचा असं नका करू. रोज टार्गेट्स ठेवा की आज मला हे संपवायचंच आहे. मग ते संपल्याशिवाय मग तुम्हाला किती वेळ लागला तरी ते संपवूनच तुम्ही यू कॅन कॉल इट ऑफ डे. त्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करा. तुम्ही डिवाईड करून घ्या सब्जेक्ट्सप्रमाणे वगैरे. कारण मी तर 2 महिने आधीच अभ्यास केला, त्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट आणि तुमचे काय वीक सब्जेक्ट्स आहे वगैरे ते तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हे मोठं यश मिळाले, हे यशाचं श्रेय तू कोणाकोणाला देतेस? माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना, सगळ्यांना, माझ्या टीचर्सला. कारण माझा अभ्यास खूप बुडायचा. मी वर्षभर खेळत राहायचे, त्यामुळे माझा क्लास खूप बुडायचा. पण माझं जे काही मिस व्हायचं ते मला सगळ्यांनी माझं कवर करून घेतलं. त्यामुळे फर्स्टली त्यांना, मग माझ्या कॉलेजला, मला कॉलेज अटेंड नाही करता आलं कधीच, त्यामुळे कॉलेजनी खूप सपोर्ट केलं मला स्पोर्ट्समध्ये पण खूप एनकरेज केलं. त्यामुळे माझं कॉलेज, माझे टीचर्स, माझे पेरेंट्स. तू राज्यात पहिली आलेली मुलगी आहेस आणि तू म्हणतेस की तुझा अभ्यास बुडायचा? हो, माझा अभ्यास खूप बुडायचा. आणि पण मी स्पोर्ट्समुळे मी जे काही आहे ते स्पोर्ट्समुळे मला जे माझं अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं किंवा मला त्याच्यामुळे अजून जास्त इकडे म्हणजे फोकस करण्याची ॲबिलिटी वगैरे हे सगळं मला चेसमुळे. बरं, चेसशिवाय आणखीन कुठले कुठले खेळ खेळतेस तू, का फक्त बुद्धिबळ? नाही, मी फक्त बुद्धिबळच खेळते. तुमची मुलगी म्हणते तिचा अभ्यास बुडायचा तरी राज्यात पहिली आलेली आहे, म्हणजे ही तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं लागेल. अगदी, ती एकपाठी आहे. आधी पण आम्हाला तिचे खूप अनुभव आहेत. आधी स्कॉलरशिपच्या परीक्षेत पण अगदी 8 दिवस आधी तिने पुस्तकं उघडून स्कॉलरशिप मिळवलेली आहे. त्याच्यामुळे तिच्यावर पूर्ण विश्वास होता की ती कमी वेळात सगळं करू शकते. फक्त एवढं एकदम राज्यात पहिल्या, आता चेसमध्ये ती आली आहे, नॅशनल फर्स्ट आली आहे, सगळीकडे तिने यश मिळवलं एशियन वगैरेमध्ये. पण अभ्यासातही ती एवढं स्टेटमध्ये फर्स्ट आली, ते खूप म्हणजे तो आनंद अवर्णनीय आहे. ही तिची बुद्धीची चतुराई लहानपणापासून आहे असं सतत होत आलंय? अगदी लहानपणापासून तिचे, मी म्हटलं ना, अगदी अनुभव आहेत ते. अगदी एकपाठी आहे. कुठेही काही बघितलेलं तिला केव्हाही कुठे रिकॉल होईल. म्हणजे खूप ग्रास्पिंग मेमरी सगळं जास्त आहे तिचं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. हां, तुला आता पुढं काय करायचं?
मी पुढे CA करते आहे. माझी पुढच्या महिन्यात CA फाउंडेशनची एक्झाम आहे, त्यामुळे मी पुढे CA करणार आहे. आणखी काय काय ॲम्बिशन्स आहेत, कुठली कुठली स्वप्न आहेत? मला CA नंतर माझं असं स्वप्न आहे की मला UPSC क्रॅक करायची आणि मला IFS ऑफिसर बनायचं आहे, पण त्याच्या आधी मला CA करायचं आहे. आणि मला चेसमध्ये पण WIM WGM बनायचं आहे, असं आहे. तर होती राज्यात पहिली आलेली आणि 100पैकी 100 गुण मिळवलेली मुलगी जिनं आपली भूमिका व्यक्त केली आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. Brought to you by Vigard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.